विधानसभा निवडणुकीचे वारे देखील सध्या जोरदार वाहत आहेत। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। वर्षा गायकवाड आणि प्रिया दत्त यांची भेट। काँग्रेसच्या प्रिया दत्त वांद्रे पश्चिम मतदारसंघातून लढण्याची शक्यता, तर सगळ्यांना शुभेच्छा। पहिलं मला तिकीट मिळू द्या, मग समोरच्याचं बघूया। वर्षा गायकवाड प्रिया दत्त भेटीवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। भाजप नेते हर्षवर्धन पाटील पितृपंधरवाड्यानंतर मोठा निर्णय घेणार। तुतारी हातात घेण्याची कार्यकर्त्यांची सभेमध्ये हर्षवर्धन पाटील यांना विनंती। बुलढाण्यातल्या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये तगडा उमेदवार देणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा। कार्यकर्त्यांसोबतच्या आढावा बैठकीत उमेदवारांची चाचपणी। काँग्रेसचे आमदार हिरामण खोचकर यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। आमदार खोचकर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला। माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी करणार शरद पवार गटामध्ये प्रवेश। सुनीता चारोस्कर गेल्या 10 वर्षांपासून समाज कल्याण सभापती। दिंडोरी मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजभाऊ फड शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। राजाभाऊ फड परळीमधून धनंजय मुंडेंना आव्हान देण्याची शक्यता। शरद पवार 28 सप्टेंबरला कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर जाणार। पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांच्या भाजप प्रवेशानंतर पवारांच्या दौऱ्याला महत्त्व। कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील ठाकरे गटाचा अंबाबाईला साकडं। कोल्हापूर शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांची समर्थकांसह रॅली। इंगवले कोल्हापूर उत्तरसाठी इच्छुक। भावी खासदार म्हणून रवींद्र चव्हाण यांचे सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल। रवींद्र चव्हाण हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र। काँग्रेस कमिटी सोशल मीडियाकडून रवींद्र चव्हाणांचा भावी खासदार असा उल्लेख।